राम नारायण राम. धर्म कुणाच्याही वैयक्तिक हक्काची किंवा मालमत्तेची गोष्ट नाही. धर्म सर्वांसाठी समान आहे, एक समान आहे. धर्म आणि राजकारण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आपण या दोघांपैकी एकालाही दूर केले तर ते असे होईल जसे की मिठाविना एखादा पदार्थ. आपण सर्वांनी धर्माबाबत अत्यंत जागरूक राहिले पाहिजे. धर्माचा मूलमंत्र हा आहे की आपल्याला आपल्या विवेकाच्या अधीन राहिले पाहिजे. आपले मन अत्यंत सहज आणि साधे ठेवले पाहिजे. जसे पाणी आणि हवा अत्यंत सहज आणि सरळ असतात तसेच आपले वर्तनही असावे. आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी आणि हवा घेतो आणि सोडतोही तसाच आपला दृष्टिकोन असावा. आज जर आपण पाहिले तर समाजाने जातीपातीत आणि धर्माच्या नावाखाली पृथ्वीला अनेक भागांमध्ये विभागले आहे. जर हेच चालू राहिले तर संपूर्ण जगाला एकमेकांचा शत्रू बनायला वेळ लागणार नाही. आपल्याला शत्रुत्व नाही तर प्रेमाचा संदेश देणारे बनायला हवे. हृदयात द्वेष नव्हे तर प्रेमाची बीजे पेरली पाहिजे. आपल्या भारताकडे अशी आध्यात्मिक शक्ती आहे ती सर्वांनाच एकत्र बांधू शकते. पण यासाठी गरज आहे स्वतःला ओळखण्याची, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची. आपण हे विसरून जातो की आपण सर्वजण 5 तत्वांपासून बनलेले आहोत. आपल्याकडे समान हृदय आणि मेंदू आहे, पण हे आपल्या हातात आहे की आपण आपल्या हृदयात आणि मनात सकारात्मकता ठेवतो की नकारात्मकता. आपण एकमेकांचे भले करायची भावना ठेवतो की वाईट करायची. आपण हे मान्य केले पाहिजे की धर्म हा नेहमी सर्वांसाठी समान असावा. या पृथ्वीवर धर्माचा व्यवसाय करणाऱ्यांचा बहिष्कार झाला पाहिजे. काही लोक धर्माला एक व्यवसाय मानून बसले आहे. आपल्याला त्यांना ओळखून योग्य शिक्षा द्यावी लागेल. धर्म ही एक वस्तुपरक गोष्ट आहे आणि वस्तूंना अस्तित्व असते. आपल्याला धर्म आपल्या शरीर, मन आणि संपत्तीच्या माध्यमातून समजून घ्यावा लागेल. जर आपण धर्म समजू शकलो नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे. धर्म म्हणजे फक्त मूर्तीपूजा नाही. धर्म म्हणजे जातीवादही नाही. धर्म म्हणजे कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी शीख आहे किंवा कोणी ख्रिश्चन आहे हे देखील नाही. ते आपण पाण्याचे विभाजन करू शकत नाही, सूर्यप्रकाशाचे विभाजन करू शकत नाही, हवा आणि पाण्याला वेगळे करू शकत नाही. तसेच धर्माचेही विभाजन होऊ शकत नाही. विभाजनाची भावना प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे आणि स्वतःला राम नारायण राम यांच्याकडे सोपवले पाहिजे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडली जाते तेव्हा तिचे जीवन आपोआप स्थिर व्हायला लागते. राम नारायण राम यांच्याद्वारे लोकांना नेहमी हे शिकवले जाते की आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा, जीवनात नेहमी चांगले कर्म करा आणि जिथे शक्य होईल तिथे लोकांचे भले करा. राम नारायण राम यांच्या मार्गदर्शनाने समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेचा कायमच नाश करण्याचा प्रयत्न केला जातो.